खंडाळा येथे जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून महिला कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन निमित्त साडीचे वाटप. जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांच्याकडून वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनीस गटप्रवर्तक, आरोग्य महिला कर्मचारी व इतर महिलांना रक्षाबंधनानिमित्त साडीचे करण्यात वाटप करण्यात आले. खंडाळा येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात हा अनोखा रक्षाबंधन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावुक वातावरणात पार पडला. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, आशा सेविका या ग्रामीण भागात आरोग्य आणि बालविकासाची धुरा अहोरात्र सांभाळत असतात. त्यांच्या या मोलाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि एक भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या उद्देशाने संजय निकम यांनी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी बोलताना संजय निकम म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेची सेवा करणाऱ्या या माझ्या सर्व भगिनी आहेत. रक्षाबंधनाचा सण हा केवळ राखी बांधण्याचा नसून बहिणीच्या सुखदुःखात सोबत राहण्याचा सण आहे. समाजातील या घटकाचा सन्मान करता आला याचे मला मनस्वी समाधान आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, ताराचंद वेळंजकर, राजेंद्र जानराव, सुधीर बागुल, सूरज मतसागर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, गटप्रवर्तक, इतर महिला उपस्थित होत्या. रक्षाबंधन निमित्त साडी आणि माहेरची भेट मिळाल्याने उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी संजय निकम यांचे जाहीर आभार मानले. ब्युरो रिपोर्ट महेश जगदाळे, TV 24 न्यूज, खंडाळा, वैजापूर. नात्यापेक्षा मानलेलं नातं महत्वाचं असतं. खंडाळा गावामध्ये मी 25 वर्षाची झाले. आतापर्यंत मला भरपूर निवडणुका झाल्या, भरपूर निवडून आले, पण आतापर्यंत मला असं वाटलं की एक भाऊ आणि उभा राहणारा व्यक्ती रक्षाबंधनच्या दिवशीच म्हणतो मी सर्वांना माझ्यातर्फे साड्या देणार आहे. म्हणलं कोणी? म्हणलं की नाही? असं म्हणतात अंगावरती काय येतात, शहारे येतात, बरोबर की नाही? मग असं वाटतं जो आपण निर्णय घेतला तो चुकीचा होता का? नाही ना? सुखदुःखाला तुम्ही साथ देणारे आहेत आणि तुम्ही कधी डगमगू नका. तुम्ही जशी आम्हाला साथ दिली आज खूप आम्हाला भारी वाटलं सर. का? रक्षाबंधनच्या दिवशी सख्खा भाऊ सुद्धा काय म्हणतो, यांना पाऊसच नाही, पैसेच नाही, बरोबर की नाही? तंगीच नाहीये, संसारात असं आहे तसं आहे, पैसेच नाहीये, पुढच्या रक्षाबंधनला पाऊस बरोबर. पण आपला भाऊ कसा आहे? लाखात आहे. लाखात आहे. कोण? जोरात आवाज आला पाहिजे. लाखात आहे आपले निकम साहेब. जोरात आवाज आला पाहिजे. लाखात आहे आपले कोणता भाऊ? काय करतो? पगार आज आपल्याला संजय निकम साहेबांनी बोलवले आणि त्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम ठेवले. मी आधी तर खंडाळा गेला होता, मजा येण्याची इच्छा नव्हती, पण नंतर म्हणलं चला ठीक आहे, आपल्या भावानंतर कोणीतरी आपल्याला इथं बोलवलंय आणि पहिल्या रक्षाबंधन का मला बी आज तिथे यायच्या निमित्ताने एक भाऊ भेटलाय. जास्त काही बोलू शकत नाही, पण त्यांना खूप खूप शुभेच्छा दिली रक्षाबंधनच्या. माझ्या भावानंतर माझे भाऊ आज प्रथम झाले. 5,000 वर्षापूर्वी झाले. 5,000 वर्षापूर्वी आल्या तुम्ही, बरोबर आले. 5,000 वर्षापूर्वी द्वापार युगामध्ये ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि जन्मानंतर काही दिवसानंतर या संपूर्ण भारत भूमीमध्ये आणि त्यावेळेच्या आपल्या या काय नाव होतं त्याला, भारताला काय म्हणत होते पूर्वीला, त्या युगामध्ये नाव आहे मला आठवतं पण नाही, द्वापारयुग झालंय, भारताचं नाव वेगळं होतं. तर त्या काळामध्ये खूप राक्षसांचा संहार वाढला होता आणि राक्षसांचा जेव्हा संहार वाढला त्यावेळेला शिशुपाल नावाचा राक्षस होता
आणि शिशुपालाचा राक्षसाचा वध करण्यासाठी त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने तीर कमान मारली आणि त्यावेळेला ती जखम बोटाला जखम भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली आणि मग जखम मधून एकदम रक्त निघायला लागलं. रक्त निघायला लागल्यानंतर तिथं त्यावेळेच्या काही आता काही सुविधा नव्हत्या म्हणून द्रौपदीनं कुठलाही विचार न करता तिनं साडीचा पदर फाडला, काठ फाडला आणि तो पदर ची चिंदी भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली आणि तेव्हापासून बहिणीनं भावाचं रक्षण करायचं, बहिणीनं भावासाठी त्याचं आयुष्य मागायचं, त्याला एक शिव चिंतायचं आणि ते चिंतल्यानंतर रक्षाबंधन केल्यानंतर त्या भावाचं कर्तव्य ठरतं की त्या बहिणी जेव्हा जेव्हा संकटात येतील त्यावेळेला त्या बहिणीच्या संकटाला धावून जायचं ही त्यावेळेची प्रथा. नंतरच्या काळामध्ये त्याच काळामध्ये ज्या वेळेला भर दरबारामध्ये ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण त्या ठिकाणी कौरवाकडनं व्हायला लागलं त्यावेळेला भाऊ म्हणून भगवान श्रीकृष्ण धावून आले आणि त्यांनी त्यांच्यातून त्या माऊलीला किंवा द्रौपदीला त्या ठिकाणी साडीचा पदर त्या ठिकाणी दिला आणि दुर्योधन साडी फेडत होते, कौरव साडी फेडत होते द्रौपदीची आणि तिला साडी पुरवण्याचं काम म्हणजे संकटात धावून येण्याचं काम त्या भावानी म्हणजे भगवान श्रीकृष्णाने त्यावेळेला केलं. अशा प्रकारची त्या काळची 5000 वर्षापूर्वीची ती आख्यायिका आणि तेव्हापासून आपल्या या हिंदुस्थानामध्ये रक्षाबंधन कार्यक्रम सुरू झालाय. ते नंतरचं मग 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलीचं उदाहरण आहे, त्याला जोडून जी काही उदाहरणं समोर आली किंवा जे प्रसंग झाले त्याला त्या ठिकाणी ते अनुकरण होतं. म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्तानं माझी आठवण म्हणून तुम्ही सगळे आठवण ठेवा की रक्षाबंधन आपण का साजरा करतो त्याची ही पार्श्वभूमी पहिली होती. हे करत असताना यामध्ये कुठलाही या ठिकाणी कुठला राजकारणाचा भाग नाही, परंतु एक घटक आहे. आता ढगे ताईंनी थोडीशी खंत व्यक्त केली की आम्ही अतिशय खालच्या थरावर काम करतो, खाली आमचा स्तर हा अतिशय या नोकरीच्या वर्गामध्ये जी नोकर मंडळी आहे मग ते फार कलेक्टर पासून सीओ पासून तर खालपर्यंत, तर या पद्धतीमध्ये आम्ही एकदम खालच्या ग्राउंडला काम करतो आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी सरांनी आम्ही रिस्पेक्ट दिला. काही असं काही नाही. विषय असा आहे की आपण सगळे जाणं जातो आणि मंदिरामध्ये दर्शन करतो. कशाचं करतो? मूर्तीचं दर्शन घेतो.